नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा मराठी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आज काळ हा विषयावरती आपण आज शिकणार आहोत। काळ यालाच आपण टेन्स असेही म्हणतो। मग हे काळ कशाला म्हटलं जातं तर क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा शोधबोध होतो, त्याला आपण काळ असे म्हणतात। काळ कशाला म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो? क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात। आता बघा विद्यार्थ्यांनो, काळाची डेफिनेशन। क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काय म्हटलं जातं? काळ असं म्हटलं जातं। आता ह्या काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात। आता ते प्रमुख 3 प्रकार कोणते ते आपण बघूयात। पहिला काळ आहे तो वर्तमान काळ। यालाच आपण प्रेझेंट टेन्स असेही म्हणतो। यालाच आपण प्रेझेंट टेन्स असं म्हणतो। मग वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ घडतो। म्हणजे जी क्रिया आत्ता घडत आहे त्याला आपण काय म्हणायचे? वर्तमान काळ। वर्तमान काळाचे डेफिनेशन काय आहे? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडते? आत्ता, म्हणजे आता चालू आहे त्याला वर्तमान काळ असे म्हटलं जातं। आत्ता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो। जी क्रिया आत्ता घडती त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? वर्तमान काळ असे म्हणतो। उदाहरणार्थ वर्तमान काळाचं उदाहरण काय? रेखा चित्र काढते। रेखा चित्र काढते। रेखा काय करते? आत्ता चित्र काढते, म्हणजेच ती वर्तमान काळ आता या ठिकाणी चालू आहे। तिचं काय चाललंय? चित्र काढण्याचं काम चालू आहे। दुसरा काळ आहे भूतकाळ। त्यालाच आपण पास्ट टेन्स असंही म्हणतो। भूतकाळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी घडली विद्यार्थी मित्रांनो? पूर्वी, म्हणजे जी घडून गेलेली आहे, पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा भूतकाळ असतो। म्हणजे या ठिकाणी क्रिया घडून गेलेली आहे,
ज्यावेळेस चालू क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो? वर्तमान काळ. आणि आता काय झालेली आहे की ती क्रिया घडून गेलेली आहे. उदाहरणार्थ रेखाने चित्र काढले. आता या ठिकाणी काय झाले? रेखाचं चित्र काढून झालेले. त्याचप्रमाणे तिसरा महत्त्वाचा काळ म्हणजे भविष्यकाळ. यालाच आपण फ्युचर टेन्स असंही म्हणतो. फ्युचर टेन्स आणि भविष्यकाळ याची व्याख्या काय आहे? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ आहे. म्हणजेच क्रिया काय होणार आहे? पुढे घडणार आहे. म्हणजे झालेली आहे का ती क्रिया? नाही, तर ती होईल. त्याला आपण काय म्हणायचं आहे? भविष्यकाळ. मग भविष्यकाळाची डेफिनेशन काय आहे? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल म्हणजे घडणार आहे ती, तेव्हा तो काय असणार आहे? भविष्यकाळ. उदाहरणार्थ रेखा चित्र काढेल. तिने चित्र काढले का? नाही, तर ती काढणार आहे. म्हणजेच हा भविष्यकाळ आहे. आता विद्यार्थ्यांना आपण आज 3 काळ बघितले: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता आपण एकच उदाहरण मुद्दा म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे. आता एकच उदाहरण आहे पहा. वर्तमान काळामध्ये रेखा चित्र काढते म्हणजे रेखा काय करते? चित्र काढण्याचं काम रेखाचं चालू आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे? दुसरं काय आहे? भूतकाळ. भूतकाळामध्ये काय आहे? रेखाने चित्र काढले म्हणजे रेखाचं या ठिकाणी क्रिया कंप्लीट झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. रेखाने चित्र काढले. तिसरं काय आहे? भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये काय आहे? रेखा चित्र काढेल. काढले का तिने विद्यार्थ्यांना चित्र? नाही, तर तिने काय करणार आहे? चित्र काढणार आहे. त्यामुळं रेखा चित्र काढेल. हा काय आहे? भविष्यकाळ. आता उदाहरण बघूयात आपण. उदाहरणार्थ सीमा सहलीला गेली. आता या ठिकाणी बघा, सीमा सहलीला गेली हा कुठला काळ आहे? गेली आहे म्हणजेच भूतकाळ आहे. आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे? भविष्य काळ करायचा आहे. ओके, तर आता सीमा सहलीला गेली हा भूतकाळ आहे, पण ह्याचा भविष्यकाळ कसा होणार आहे मग विद्यार्थ्यांनो? सीमा सहलीला जाईल. दुसरं उदाहरण चंदनाने लाडू खाऊन संपवला. आता याचं वर्तमान काळ करायचं आहे आपल्याला विद्यार्थ्यांना. कसा होणार आहे याचा वर्तमान काळ? चंदनाने लाडू खाऊन संपवते म्हणजे आता तिची संपवण्याची क्रिया चालू आहे. आता काय करते? ती लाडू खाण्याची क्रिया करते. ओके, वंदना अभ्यास
करते. म्हणजे हे वाक्य कुठले? वर्तमानातले. वंदना अभ्यास करते. आता आपल्याला त्याचा भूतकाळ करायचा आहे. वंदना भूतकाळ करायचा आहे आपल्याला. आता वंदनाने अभ्यास केला. म्हणजेच आता इथं तिचा अभ्यास करून झालेला आहे विद्यार्थ्यांना. पुढचं वाक्य, सुभाष माझा मित्र आहे. आता ह्याचं पण भूतकाळ काढायचं आहे. सुभाष माझा मित्र होता. संजू क्रिकेट खेळतो. त्याचं भविष्यकाळ करायचं आहे आपल्याला. संजू क्रिकेट खेळेल. अशा प्रकारे आपण आज काळ हा व्याकरणातील भाग शिकलेलो आहेत. तर विद्यार्थ्यांना आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.